नागपुरातील रवी भवन आणि नाग भवन परिसरामध्ये मंत्र्यांचे सरकारी बंगले आहे, परंतु या सरकारी बंगल्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी 14 लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही। आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बऱ्याच ठिकाणी या जुन्या इमारती आहे भेगा गेलेल्या आहे, त्यामुळे याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे, परंतु त्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी 14 लाखांचा निधीच मंजूर झालेला नाही। त्यामुळे या बंगल्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते थांबलेलं आहे। दर वेळेस या ठिकाणी मंत्री येतात, विदर्भात नागपूर विभागात दौरा करायचा असेल तर, आणि रवी भवन मधील सरकारी बंगल्यांमध्ये थांबत असतात। आता हिवाळी अधिवेशन आहे, सगळे मंत्री या बंगल्यांमध्ये राहणार आहे आणि या बंगल्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते रखडलेलं आहे, कारण की निधीच नाही। आपण हे बघा, या इमारतीला भेगा गेलेल्या आहे, बरेच जुने बंगले या संपूर्ण परिसरामध्ये आहे। येत्या हिवाळी अधिवेशनासाठी 107 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। असं असतानाही या मंत्र्यांच्या बंगल्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी 14 लाखांचाही निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही। आपण ही बंगल्यांची स्थिती मी या संपूर्ण परिसरामध्ये दाखवतोय। रवी भवन परिसरामध्ये कॅबिनेट मंत्र्यांसाठी असे तुम्ही बघता असे 30 बंगले आहेत, तर नागभवन परिसरामध्ये 12 बंगले आहेत राज्यमंत्री दर्जाच्या मंत्र्यांसाठी। आणि आपण बघू शकतो या ठिकाणी हे भेगा गेलेले आहे। हे जर तुम्ही बंगले बघितले, हे सगळे सरकारी बंगले आहे बघा, भेगा गेलेले आहे, बुरशी लागलेली आहे बाहेर पडून हे बघा या भेगा। आणि त्यामुळे मंत्र्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। या सगळ्या बंगल्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे की इमारत राहण्यास योग्य आहे की नाही, परंतु ते स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठीच 14 लाख रुपयाचा निधी जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे। त्यामुळेच नागपुरातील मंत्र्यांचे जे सरकारी बंगले आहे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते थांबलेलं आहे, आणि त्यामुळे येत्या काळात ते मंत्री या ठिकाणी राहायला आल्यावर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।